आणि त्याच अनुषंगानं खर तर प्रेम जाफा हे आमच्याकडे नाही, आमच्याकडे कापूस सोयाबीन असंच येतं. त्यामुळे प्रेम ह्याच्यापासून आम्ही खूप दूर आहेत, कारण आमचं प्रेम आमच्या आई वडिलांवरती आहे. असं म्हणत नाही की तुमच्यावरती नाही, कारण आमच्यावर कारण उन्हाचे चटके बसलेत, त्यामुळे कधी प्रेमावर जावं असं आम्हाला कधी वाटलंच नाही. त्यामुळे लिहितो की अडथळे आणत आले तरी थांबायचं नाही, अडथळे आणत आले तरी थांबायचं नाही, तुका म्हणे माझा अशक्य काहीच नाही. अडथळे आणत आले तरी थांबायचं नाही, तुका म्हणे माझा अशक्य काहीच नाही. चांदण्या स्वतःला किती शहाणे समजतात, चांदण्या स्वतःला किती शहाणे समजतात, पण चंद्राशिवाय चांदण्याला काहीच अर्थ नाही, पण चंद्राशिवाय चांदण्याला काहीच अर्थ नाही. बोबडे प्रश्न माझे कुणीतरी सोडवावे. मॅम, बोबडे प्रश्न माझे कुणीतरी सोडवावे, सुटेल प्रश्न माझे असे एकही उत्तर नाही. बोबडे प्रश्न माझे कुणीतरी सोडवावे, सुटेल प्रश्न माझे असे एकही उत्तर नाही. आणि कुणीच नाही देवा माझा, आता तूच आहेस माझा. इथे कुणीच नाही माझा, आता तूच आहेस माझा. आणि तत्पूर्वी एक शेर लिहिलं होतं की सारेच आहेत, योगेश दादा, सारेच आहेत येथे बसलेले नाही, सारेच आहेत येथे सत्तेचे भुकेले, सारेच आहेत येथे सत्तेचे भुकेले. एकनिष्ठ असलेला असा एकही नेता नाही, एकनिष्ठ असलेला असा एकही नेता नाही. बोबडे प्रश्न माझे कोणीतरी सोडवावे, बोबडे प्रश्न माझे, मी देवालाच विनवणी केलो की बोबडे प्रश्न माझे कोणीतरी सोडवावे. तुझ्याशिवाय माझा इथे कोणीच नाही, आणि तुझ्याशिवाय माझा इथे कुणीच नाही. एखादा भूतकाळ कठीण असतो दादा, घाबरायचं नाही. एखादा भूतकाळ कठीण असतो, एखादा भूतकाळ कठीण असतो, पण त्या भूतकाळासारखा मायचन सांगतो धडा अभ्यासात नाही, त्या भूतकाळासारखा धडा अभ्यासात नाही. आणि त्यात पण सर आता गरबाडला शिकतोय, प्रेम होतच किती जरी नाही म्हटलं तरी सुद्धा पण नाही ते पण ऐका ना, ते पण कोरडा दुष्काळ पण सोडून दिली ते पण कोरडा दुष्काळ बघून सोडून दिली की येऊ नकोस पुन्हा आयुष्यात माझ्या, येऊ नकोस पुन्हा आयुष्यात माझ्या, आलीस तेव्हा बरं वाटलं, गेलीस तेव्हा खरं वाटलं. येऊ नकोस पुन्हा आयुष्यात माझ्या, आलीस तेव्हा बरं वाटलं, गेलीस तेव्हा खरं वाटलं. अशी जात सरड्याची पुन्हा धावू नकोस आयुष्यात माझ्या, अशी जात सरड्याची पुन्हा धावू नकोस आयुष्यात माझ्या. फळ्यासारखा काळा कुट्ट मी, दादा आहेस थोडी फेरन लावली फक्त. फळ्यासारखा काळा कुट्ट मी, पांढरी छडी असलेली खडूती, फळ्यासारखा काळा कुट्ट मी, पांढरी छडी असलेली खडूती. माझ्यामुळेच तर तुझ्या अक्षराचे वावा झाले फळ्यावर काय किंमत आहे मॅम फळ्याला खडूशिवाय. माझ्यामुळेच तर तुझ्या अक्षराचे वावा झाले, काग इतके गोर गिरवलीस आयुष्यात माझ्या, काग इतके गोर गिरवलीस आयुष्यात माझ्या, येऊ नकोस पुन्हा आयुष्यात माझ्या. आणि त्यातपूर्वी सर लढणं आपल्या रक्तात आहे आणि आंदोलन आमच्या मराठवाड्यात आहे. त्यामुळं खरं तर आता जी वाढती सर दादा योगेश मी सांगेन तुम्हाला की जी मराठी भाषा असेल किंवा याच्यावरती जात पात पक्षाच्या पलीकडे भांडणं होतात. खरं तर या देशामध्ये सगळ्यात मोठी जात कुठली असेल ते स्त्री आहे, आणि दुसरी कुठली असेल ते पुरुष आहे. याच्या पलीकडे कुठली जात धर्म नाही. आम्ही ज्या शाळेत शिकलो मॅम, त्या शाळेत शिकवायला मला शिकवणार शिक्षक, हे त्या शिक्षकाचं नाव होतं जरा काजी सर. जोपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो सर मला मारलं, मला गणित नाही आलं, इंग्लिश नाही आलं तरी सुद्धा ते मारलं, पण शेवटपर्यंत त्यांनी माझा देश मला भारतच शिकवलं, पाकिस्तान शिकवलं नाही. म्हणून एखाद्या सांगण्यावरून कधी द्वेष करू नका. त्यावरती एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांवर लिहिलेली कविता आहे. ही कविता मॅम मी रसिक तुमच्यासारखे भेटल्यावर फक्त सादर करत असतो, त्यामुळे मॅम साठी जोरात टाळ्या वाजवा. ही कविता लिहिली होती की डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांवरती. साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत ना जात धर्म लिंग ना पक्ष बघितलं, फक्त बघितलं ते तिरंगा, आणि तिरंगा खाली या माणसाला वाढवण्याचं काम केलं. आणि तीच कविता तुमच्या समोर सादर करतो. खूप काळजातली कविता आहे, आणि अशी रसिक भेटल्यावर मी सोडत नाही दादा, आणि माईक भेटल्यावर पण मी लवकर सोडत नाही, कारण आमच्याकडून हक्क चिन्हलं, त्यामुळे आम्ही हक्क कोणाचं मागत नाही. त्यामुळे ही कविता तुमच्या समोर ठेवतो की APJ अब्दुल कलाम साहेबांची कविता आहे. फक्त कविता काळजीपूर्वक ऐका, एवढंच मापाक आशा. ही कविता ऐकल्याची मला वाटत नाही की कुठला माणूस दंगलीत जावं, आणि वाचणारा माणूस कधी दंगलीत जात नाही, धर्मांतर करत नाही. म्हणून ही कविता आहे की कवितेचं शीर्षक आहे सलाम साहेब. सलाम साहेब कविता तुमच्या समोर ठेवतोय. केशर रचना देश रचना सारे हटके स्टाईल, केशर रचना देश रचना सारे हटके स्टाईल, अग्निपंख विसावले थंडावली मिसाईल. केशरी रचना देश रचना सारे हटके स्टाईल, अग्निपंख विसावले थंडावली मिसाईल. पद्मभूषण पद्मविभूषण आणि होतात भारतरत्न, पद्मभूषण पद्मविभूषण आणि होतात भारतरत्न. अखेरच्या श्वासापर्यंत फक्त देश घडवण्याचे प्रयत्न. पद्मभूषण पद्मविभूषण आणि होतात भारतरत्न, अखेरच्या श्वासापर्यंत फक्त देश घडवण्याचे प्रयत्न. सौराष्ट्राचे नसला तरी राष्ट्राचे झालात राष्ट्रपती, सौराष्ट्राचे नसला तरी राष्ट्राचे झालात राष्ट्रपती. तुमच्या उत्तुंग स्वप्नातून घेतो आम्ही राष्ट्रगती, तुमच्या उत्तुंग स्वप्नातून घेतो आम्ही राष्ट्रगती. तुम्ही प्रेरणास्त्रोत माझे त्यांचे साऱ्यांचे, तुम्ही प्रेरणास्त्रोत माझे त्यांचे साऱ्यांचे. भूमीवर राहून देखील जीवन जगला ताऱ्यांचे, तुम्ही प्रेरणास्त्रोत माझे त्यांचे साऱ्यांचे.
तुम्ही प्रेरणा स्त्रोत माझे त्यांचे साऱ्यांचे, भूमीवर राहून देखील जीवन जगला ताऱ्यांचे. विज्ञानाचं बियाणं तुम्ही माणूस पेरलात कलाम साहेब. विज्ञानाचं बियाणं तुम्ही माणूस पेरलात कलाम साहेब. विज्ञानाचं बियाणं तुम्ही माणूस पेरलात कलाम साहेब. चंद्र सूर्य तारे सारे. विज्ञानाचं बियाणं तुम्ही माणूस पेरलात कलाम साहेब. चंद्र सूर्य तारे सारे. विनम्रतेने सलाम साहेब, सलाम साहेब, सलाम साहेब. विनम्रतेने सलाम साहेब, सलाम साहेब. एवढंच. खूप खूप धन्यवाद. करता दादा, आता आपली बेरोजगारीवर विषय निघाला. अनंतराव माझ्या काळजातला कवी आहे, त्यांचे लाईन तुमच्यासमोर ठेवताना माझी मी जागा घेतो. करता खरं बोललं तर खरं बरं वाटत नाही, बरं बोललं तर मग कुरबुर करण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं एक आनंदराव सर, आपलं दोघांचं तेच चाललं, कॉर्पोरेट लाईफ संघर्ष चालय. ठीक आहे. तर अनंतराव सरांची कविता घेतो आणि शेवट माझी जागा घेतो. सुशिक्षित तरुण जर बेकार आहे, सुशिक्षित तरुण जर बेकार आहे, गुन्हेगार देशाच सरकार आहे. सुशिक्षित तरुण जर बेकार आहे, गुन्हेगार इथलं बी सरकार आहे. कैसे करेंगे यहाँ मन की बातें, मन की बात करा, मन की बात करा. कैसे करेंगे यहाँ मन की बातें, घराचाच करता निराधार आहे. सुशिक्षित तरुण जर बेकार आहे, गुन्हेगार इथलं बी सरकार आहे. गुन्हेगार इथलं बी सरकार आहे. आणि सर, प्रामाणिकपणे मी सांगतो, तुमच्या शेवटच्या जागा घेतो. मी ना कुठल्या प्रेयसीसाठी मी लिहिलं नाही, माझ्या आईच्या आणि बापाच्या स्वप्नासाठी मी लिहायला सुरुवात केली. आणि बापाच्या उघड्या पाठीवर आणि मला आईच्या हातावर, बापाच्या पाठीवर मला विठ्ठल दिसतो आणि आईच्या हातात मला रुक्मिणी दिसते. त्याच्यापेक्षा मला मोठं प्रेम वगैरे काहीच नाही. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज.